दुसऱ्या वल्लीमधल्या मला वाटतं 4थ्या श्लोकापर्यंत गेल्या वेळेला आपण पोहोचलो होतो. विषय आत्म्याचं नेमकं स्थान, त्याचं अस्तित्व जर तो आहे तर तो काहीही का करत नाही, आणि जे जे काही होतंय ते मग कुणामुळे होतंय. असा करता कसा असू शकेल की जिथं कर्तृत्व नसून सुद्धा त्याच्याकडे कर्तृत्व आहे, आणि जर असं असेल तो काहीच करत नसेल तर जिथं सगळं काही घडतं आणि जिथं काहीच घडत नाही, या दोन गोष्टींचा एकत्र संयोग कशा पद्धतीने करायचा, याला फिलॉसॉफीमध्ये फिलॉसॉफिकल पॅराडॉक्स असं म्हणतात. फिलॉसॉफिकल पॅराडॉक्समध्ये वेस्टर्न फिलॉसॉफर्स पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांमध्ये दृश्य जगाचा विचार करत करत जेव्हा ते मागे गेले तेव्हा त्यांच्यापैकी फार थोडे तत्त्वज्ञ अशा मुद्द्यावर येऊन पोचले की अत्यंत निष्क्रिय, निराकार, निरावयव असं एक चेतना तत्त्व काहीही न करता अखंड सत्यपणे उभं आहे, आणि त्याच्या आश्रित म्हणून हे सगळंच्या सगळं जे काही उभं झालेलं आहे ते उभं झालेलं आहे. या दोन्हीचं रिकन्सिलिएशन हे कोणत्याही शास्त्रामध्ये व्यवस्थित पद्धतीने करता आलं नाही. हिंदू धर्मामध्ये या रिकन्सिलिएशनमध्ये सुद्धा खूप पायऱ्यांनी टप्प्याटप्प्यांनी तत्त्वज्ञान पुढं गेलं. इसवी सनाच्या जवळजवळ पहिल्या शतकापर्यंत या तत्त्वज्ञानाच्या जवळ जाऊन सांख्यांना परत फिरावं लागलं. म्हणून आत्म्याचे अनेक अनेक आकार आणि आत्मे अनेक आहेत किंवा पुरुष अनेक आहेत असं सांख्यांना मानावं लागलं. या उलट काही लोकांनी आत्म्याच्या आकारापासून आत्म्याच्या लांबीरुंदीपर्यंतची सुद्धा चर्चा करून टाकली, आणि या सगळ्या चर्चांना व्यवस्थित विश्रांती मिळावी म्हणून शंकराचार्यांनी जेव्हा हे कार्य हातात घेतलं तेव्हा कोणत्याही प्रकारच्या नवीन सिद्धांताच्या ऐवजी असलेल्या ब्रह्मसूत्राची व्यवस्थित मांडणी करून हा प्रश्न आचार्यांनी सोडून दिला. तो जो प्रश्न सोडवला त्या प्रश्नामुळे उपनिषदांना एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आलं, आणि त्याच उपनिषदांना वेगळ्या वेगळ्या प्रकाशामध्ये पाहू लागले. काही उपनिषद अशी आहेत, पैकी श्वेतश्वतार उपनिषद असं आहे की ते उपनिषद द्वैती आमचं उपनिषद म्हणून सांगतात, इतकं त्यांना त्यांचं तत्त्वज्ञान त्यात पाहायला मिळतं. विशिष्टाद्वैतवाले म्हणतात की आमच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा श्वेताश्वतार उपनिषद आहे, आणि शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे की अद्वैत जर व्यवस्थित वाचायचं असेल तर श्वेताश्वतार उपनिषदामध्ये आहे. इतक्या प्रगल्भ बुद्धीच्या लोकांना सुद्धा उपनिषदामध्ये असलेल्या सूत्रांचा कशा पद्धतीने वेगळा वेगळा अर्थ लावू शकतो हे बघितल्यानंतर कठोपनिषदाचा ज्या पद्धतीने अर्थ आचार्यांनी लावलेला आहे तो त्या पद्धतीने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जर अंतिम तत्व आत्मा असेल तर मला माहीत असल्याप्रमाणे माझ्या संकुचित किंवा सीमित बुद्धीप्रमाणे जे मला दिसतं ते असं दिसतं की माझ्या शरीरामध्ये प्राणवायूचं अभिसरण बंद झाल्याबरोबर मी इथे राहत नाही. असं जर असेल तर ज्या ज्या लोकांची बुद्धी त्या पलीकडे जाऊ शकली नाही त्यांनी प्राणवायू किंवा प्राण जे आहेत ते या शरीरातलं अंतिम तत्व आहे असं जाहीर करून टाकलं. त्यात प्रत्येक शरीराच्या प्रत्येक कोशाला आत्मा न मानता या कोशांचा भेद करण्यासाठी, प्रत्येक कोशांचा विरस करण्यासाठी जे तत्त्वज्ञान लयतत्त्वज्ञान नावाचं जे वापरलं त्याचाच आधार घेऊन ही तिसरी वल्ली आपण मागच्या वेळी जी पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. अस्य विस्त्रम समानस्य शरीरस्थ्य अस्य देहिनः देहादि विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते. इथे प्रश्न असा विचारला आहे की जर अस्य विस्त्रम, स्त्रंसते म्हणजे स्लिपिंग अवे, एखादी गोष्ट हातातून निसटून जाणे त्याला स्त्रंसते असं म्हणतात किंवा स्त्रंस असं म्हणतात. अस्य विस्त्रम समानस्य असा या शरीरामधला शरीरस्थ असा जो समान आहे म्हणजे जो आत्मा आहे तो जर देहाला सोडून गेला, अस्य देहिनः देहादि विमुच्य मानस, तो जर मुक्त झाला, किमत्र परिशिष्यते, अशा वेळेला त्या शरीरामध्ये काय राहतं. आणि त्याचं उत्तर देताना अस्य शरीरस्य अस्य आत्मनो विस्त्र समानस्य आवस्त्र समानस्य भ्रंशमानस्य
देहिनो देहवतः. आचार्यांनी याचं उत्तर देताना असं सांगितलं की दिसताना जरी तो त्याला सोडून गेला असं दिसत असलं तरी जो भूतसंघात आहे, जो पंचमहाभूतांनी बनलेला आहे, त्या पंचमहाभूतांना तिथंच सोडून तो कुठेही जात नसून जसा तो येण्यापूर्वी होता तसाच तो गेल्यानंतर राहतो. आणि हे सांगताना त्या चैतन्याची त्या पंचमहाभूताच्या संघाताबरोबर जी सांगड लावण्याचा प्रयत्न केला गेला, त्या सांगड लावण्याच्या प्रयत्नामध्ये जी गोष्ट वापरली गेली ती म्हणजे चेतनेचा जडांनी केलेला वापर. चेतना स्वतः काहीही करत नाही, त्यामुळे चेतनेमुळे संजायते ही कल्पना शक्य नाही. संजायते म्हणजे ज्या दोन गोष्टींचा संयोग झाल्यामुळे तिसरी गोष्ट तयार होणे, ही गोष्ट तयारच होऊ शकत नाही जर दोन गोष्टी नसतील तर. पुरुषांनी काही होत नाही, प्रकृतीने काही होत नाही, पुरुष प्रकृतीने मात्र दृश्यसृष्टी तयार होते. असं जर होत असेल तर जेव्हा या दोहांचा संयोग होत असेल त्या दोहांच्या संयोगासाठी, जेव्हा जेव्हा त्या दोघांचा संयोग होतो त्या त्या संयोगासाठी चेतन तत्व आपल्याकडचा उधारीचा प्रकाश तेव्हा त्याला देते, तेव्हा जो प्रकाश आपल्याकडून काढून त्याला दिल्यासारखा वाटतो त्या प्रकाशासहित पुरुष प्रकृती आणि तो प्रकाश मिळून जी गोष्ट तयार होते त्याला इंडिव्हिज्युअलाइज्ड इगो किंवा जीव अशा पद्धतीने म्हटलं जातं. आता त्या जीवाच्या किंवा त्या प्रकृतीशी संबंधित असणारा जो चेतनाचा अंश आहे त्या अंशाला परिच्छिन्न चैतन्य म्हणजे डिलिमिटेड अंश अशा पद्धतीने आपण पाहतो. ते डिलिमिटेड असल्यामुळे ते तेवढ्याच कार्यासाठी कार्यरत होतं. ते कार्यरत होत असताना त्याच्या कार्यरत होण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये ती ज्या ज्या ठिकाणी आहे ती 3 ठिकाणी वास करते. ती एक तर सर्वत्र जगतामध्ये वास करते, जीवाशी संदर्भात ती परिच्छिन्न अवस्थेमध्ये जीवामध्ये वास करते आणि जीवाच्या अंतःकरणामध्येही वास करते आणि जीवाच्या वृत्तीमध्येही वास करते. याचा अर्थ बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये होणाऱ्या सगळ्या बदलांचा जो प्रक्षेपक आहे ती तीच वृत्ती असल्यामुळे, ती तेच चैतन्य असल्यामुळे जेव्हा माझ्या वृत्तीमधून बदल होतात तेव्हा त्या बदलामध्ये झालेल्या बदलाच्या मागची जी ताकद आहे ते सुद्धा वृत्ती चैतन्यच आहे. ते वृत्ती चैतन्य जेव्हा वृत्तीद्वारे माझ्या इंद्रियापासून बाहेर पडतं तेव्हा ज्या विषयांचं मला ज्ञान होणार आहे त्या विषयांचं विषय अविच्छिन्न चैतन्य त्या विषयामध्ये आहे. त्या चैतन्याचा माझ्या इंद्रियामधून माझ्या वृत्ती चैतन्याशी संयोग झाल्यानंतर मला त्या वस्तूचं ज्ञान होतं. याचा अर्थच असा की चेतनेने चेतनेला ओळखण्याचा प्रकार म्हणजे ज्ञान. हा ज्याला त्याचं ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमा, ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता आणि जे ज्ञान होतं ते प्रमेय. अशा पद्धतीने जेव्हा चेतन तत्व जीवामध्ये परिच्छिन्न असतं तेव्हा ज्ञान होण्यासाठी अशा प्रकारची प्रक्रिया करून ते पुढे जातं. असं असताना जर त्या व्यक्तीमध्ये त्या जीवामध्ये जर त्या जीवाच्या पंचमहाभूताला सबल ठेवणारा प्राणवायू जर त्याच्यामधून निघून गेला तर त्या चैतन्याला त्या पंचमहाभूतामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका न राहिल्यामुळे तो जिथून निघाला होता तिथे तो परत राहून आपल्या मूळ स्थितीला जसा होता तसा राहतो आणि पंचमहाभूताचा आणि त्याचा झालेला जो संयोग त्या जन्मापुरताच तो तिथे संपल्यामुळे दुसऱ्या पंचमहाभूताच्या संयोगापर्यंत हे चेतन तत्व पूर्वीही होतं तसंच पुढेही चालू राहतं. म्हणून इथे अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य अशा दोन वेगळ्या वेगळ्या चैतन्याच्या संकल्पना समजण्यासाठी मांडलेल्या आहेत. पुढे 5व्या श्लोकामध्ये प्रश्न असा येतो की जर प्राणांमुळे मी जिवंत असेल, कारण अपानाचं आणि प्राणाचं वर्णन गेल्या मंत्रामध्ये येऊन गेलं, जर मी प्राणांमध्ये जर जिवंत असेल आणि मी जर प्राण नसेल तर मग मी कोण आहे आणि हे प्राण कुठे राहतात. न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. जर प्राणामुळे आणि अपानामुळे मर्त्य म्हणजे मरणशील केवळ माणूस नव्हे तर जे जे काही मरणशील आहे म्हणजे जे जे विकृत होऊ
शकतं, जे जे विकार वश आहे, म्हणजे जे जे भूतसंघातानी बनलेलं आहे, अशा सगळ्या जीवांमध्ये एनीवन कश्चन जेव्हा मरणशील होतात तेव्हा जर प्राण आणि अपानानी होत नसतील तर मग नेमकं तिथं काय राहतं? आणि इतरेन तू जीवंती याचा अर्थ तिथे एक अशी वस्तू असेल की जी जिवंत राहते, जी प्राण आणि अपानी नाही, आणि त्या प्राण अपानांना सुद्धा जिथं आश्रय घ्यावा लागतो, यस्मिन एतः उपाश्रितो, जे जे मरणशील आहेत ते ना प्राणांनी किंवा ना अपानांनी जगतात, पण ते खरे ज्या आश्रयाने जगतात त्याच आश्रयामध्ये प्राण अपान सुद्धा आपला आश्रय शोधतात. उपाश्रित हो. आचार्य असं म्हणतात, न प्राणेन न अपानेन चक्षुरादिना वा मर्त्यो मनुष्यो देहवान कश्चन जीवती न कोपी जीवती. ना प्राणांनी आपल्याला, ना प्राण या गोष्टीचे द्योतक आहेत, ना अपान त्या गोष्टीचा द्योतक आहे. चक्षुरादीनं कोणत्याही प्रकारचे इंद्रियांनी ही गोष्ट चालवली जात नाही. मरणशील देहधारी मनुष्य या गोष्टींनी जगत नसून नहि येषाम परार्थानाम संवत कारिकत्वा जीवन हेतुत्व उपपद्यते. म्हणून इंद्रियासारख्या विषयांच्या संघातून जीवन उत्पन्न होत नाही, केवळ पंचमहाभूतांचा संघात होऊ शकतो. संहतकारिकत्वात, संहिता असा शब्द आहे मराठीमध्ये. संहिता म्हणजे ॲग्रिगेट, सगळं एकत्र करणे एका ठिकाणी. असं वेगळे वेगळे मूल द्रव्य एकत्र झाल्यामुळे, ज्याला द्रव्य या नावाने न्याय किंवा वैशेषिक संबोधतात, त्यालाच पंचमहाभूत किंवा अष्टधा प्रकृती या नावाने अद्वैत ओळखतं. हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा मातीच्या गोळ्यापलीकडे कोणत्याही प्रकारचा अर्थ असू शकत नाही जर त्याच्यामध्ये चेतन तत्व नसेल. हे सगळं सांगण्याचा हेतू इतकाच आहे की परार्थ म्हणजे परस्य अर्थे संती ते, हे सगळं कुणासाठी काम करतं. इथे काकांनी वापरलेलं आहे, सुरुवातीचे काही त्यांच्या प्रवचनामध्ये ते नेहमी असं म्हणायचे की हा शर्ट माझा नाही, म्हणजे मी ते नाही, असं करत करत ते मागं जायचे. हीच संकल्पना इथं वापरलेली आहे. हा जो पंचमहाभूतांचा संघात आहे, याच्या संघात असण्याबद्दल कोणतीच शंका नाही आहे, पण प्रत्येक गोष्टीचा संघात हा कोणासाठी तरी असतो. मग हा कोणासाठी आहे याचा विचार करायला गेल्यानंतर तो ज्याच्यासाठी आहे किंवा ज्याच्यावर हा संघात जगतो ते अंतिम तत्व असून तेच चेतन तत्व हे सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि ते तत्व कसं असावं लागतं तर स्वार्थेन असंवतेन. संवत म्हणजे ज्या गोष्टीमुळे ही अष्टधा प्रकृती एकत्र आली त्या अष्टधा प्रकृतीचा कोणताही भाग नसलेला असं कोणीतरी असावं लागेल, म्हणजे तो त्याचा मालक होऊ शकेल. ज्याच्यामुळे ही गोष्ट बनलेली आहे त्याच्यातलाच एक त्याचा मालक असू शकत नाही. याचा अर्थ जर तो प्राणवायू सुद्धा पंचमहाभूतामधला एक असेल तर तो या संघाताचा मालक होऊ शकत नाही. म्हणजे या संघाताचा मालक तो असेल की जो या संघाताशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू शकत नाही. आणि म्हणून त्याला त्यांनी असंवतेन परेन केनचित अप्रयुक्त संवतानाम स्थानम न दृष्टम. आणि उदाहरण दिलंय ग्रहादिनम लोके तथा. घर बांधत असताना अनेक गोष्टींचा वापर करून घर बांधलं जातं, पण ज्याच्यासाठी घर बांधलं जातं किंवा जो घराचा मालक आहे तो यातल्या संघाताचा कुठलाही भाग नसतो. असं जर ग्रहाचं असेल तर या ग्रहामध्ये सुद्धा ज्या संघाताने ह्या गोष्टी बनलेल्या आहेत त्या संघाताच्या पेक्षा वेगळं असं कोणतं तरी तत्व ज्याला असंवत तत्व म्हटलेलं आहे, आणि जो ज्याच्यासाठी हे सगळं बांधलेलं आहे ते तत्व असणं हे ग्राह्य धरावंच लागेल, आणि त्याच तत्वाला आत्मतत्व असं नाव आहे, असं आचार्यांनी इथे वापरलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की अत इतरेन एव संवत प्राणादि विलक्षणेन तू सर्वे. आता प्रश्न असा येतो की ज्या संघातानी ज्या अष्टधा प्रकृतीने हे शरीर बनलेलं आहे किंवा जड तयार झालेलं आहे, या जडापेक्षा जर चेतन तत्व वेगळं असेल तर ते वेगळं आहे की विलक्षण आहे. भेद आणि विलक्षण या दोन शब्दामध्ये थोडासा शब्दच्छल सुद्धा केलेला आहे. विलक्षण असणे आणि भेद असणे, कारण भेद आहे असं म्हटल्याबरोबर त्याच्यामध्ये भेद संभवतो, असं असू शकत नाही. म्हणून अत इतरेन एव संवत प्राणादि विलक्षणेन तू सर्वे. म्हणून सारे संघात प्राणधारक करतात
पण या संघात प्राणाहून विलक्षण असलेल्या अशा एका तत्वामुळे हे संघात धारण करतात. आता इथे विलक्षण म्हणण्याचं कारण असं आहे की त्याला कोणत्याही प्रकारच्या त्या गुणांनी, ज्या गुणांनी तो संघात बनलेला आहे, ज्या गुणांनी ती अष्टधा प्रकृती घेतलेली आहे, त्यातलं कोणताही गुण त्याला लावता येत नाही आणि म्हणून तो विलक्षण आहे इतकंच म्हणता येतं. कारण जो गुणरहित असेल त्याला कोणत्याही भेदाच्या संदर्भानेच आपल्याला संबोधताच येणार नाही. याचा अर्थ एकच असा आहे की त्याचं अस्तित्व तर एक नाकारावं लागेल आणि अस्तित्व नाकारलं तर शून्यवादमध्ये येतो. काही नाही काही नाही काही नाही म्हणत गेल्यानंतर काहीच नाही, त्याच्यातून काहीतरी उत्पन्न होईल, हा मोठा पॅराडॉक्स तिथं तयार होतो. म्हणून म्हणजे बुद्धिझममधले माध्यमिक जे आहेत त्यांचा जो शून्यवाद आहे, त्या शून्यवादामधला सगळ्यात मोठा आक्षेप आचार्यांचा त्याच्यावरचा आक्षेप, कारण त्यावेळेला बुद्धिझम फार जोरावर होता. त्यांचा आक्षेप असा आहे की सगळंच नसून जर शून्य सत्य असेल तर शून्यातून काहीतरी निर्माण होतं हे असू शकत नाही, कारण कार्याची कारणात निवृत्ती झाली पाहिजे. मग जे प्लस प्लस आहे ते 0-0 मध्ये निवृत्त होऊ शकत नाही. आणि इथे मात्र सांगताना वेगळ्या पद्धतीने आचार्यांना तोच प्रश्न परत उलटा विचारला गेला की असं जर असेल आणि तिथं निश्चित काहीतरी जर तत्व असेल मग त्याच्यातून हे उद्भवलं नाही असं म्हणता हे कसं काय. आणि तिथे मग आचार्यांनी असं उत्तर दिलंय की जर कारण मानलं तर कार्याची कारणात निवृत्ती आहे, कारणच मानलं नाही तर कारणासहित कार्याची निवृत्ती होऊ शकते आणि त्यालाच आत्यंतिक लय असं म्हटलेलं आहे त्यांनी. याचाच अर्थ साधनेचा अंतिम टप्पा किंवा अनुभूतीची अंतिम पायरी ही म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती आहे आणि कारणासह कार्याच्या निवृत्तीला आत्यंतिक लय किंवा प्रलय असं नाव दिलेलं आहे. आणि इथे म्हणून ते असं म्हणतात की संवत विलक्षणे आत्मनि सती परस्मिन् एतौ प्राण अपानो चक्षुरादिभिः संवतौ उपाश्रितौ यस्य असंवतस्य अर्थे. तो आत्मा जो असंघात आहे, जो विलक्षण आहे, त्यात प्राण अपान डोळे वगैरे इत्यादी इंद्रिय सगळेच्या सगळे आश्रित असतात, ते ज्याच्यासाठी संघात लागू होत नाही अशा आत्म्यासाठी आपले सारे व्यापार करतात. स्वव्यापारम कुर्वन् वर्तन्ते संवतः संसहा ततः अन्य सिद्धा इति अभिप्राय. मग असं एकदा सिद्ध झाल्यानंतर की तो या संघाताचा भाग नाही, हा संघात त्याच्या आधिपत्याखाली चालतो, याचाच अर्थ असा आहे की संघाताचं आणि त्याचं पृथक्करण किंवा त्याचं वेगळेपण हे सिद्ध झालेलं आहे. हे वेगळेपण सिद्ध करण्याचं कारण असं आहे की आत्मा हा शरीराशी किंवा अष्टधा प्रकृतीशी किंवा पंचमहाभूताशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून वेगळा आहे, हा सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. कोशांचं विवरण, कोशांचा लय किंवा ते तत्व आणि जड तत्व या दोन्हीतला फरक किंवा पुरुष आणि प्रकृती याच्यातला फरक किंवा मायाचा लय आणि परमात्म तत्व अलग, या सगळ्यांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे ते तत्व या तत्वानुसार निगडीत करून बघता येणार नाही. त्या दोन्हींची फारकत ही आहेच. ती फारकत असून सुद्धा यातलं एक तत्व त्याच्याशिवाय लंगडं आहे, लंगडं असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं कारकत्व त्याच्याकडे आलेलं नाही आहे, त्याच्याकडे कर्तृत्वही नाही आहे, त्याच्याकडे भोक्तृत्वही नाही आहे. आणि अशा प्रकारच्या एका विचित्र पॅराडॉक्सची रिकन्सिलेशन करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीसाठी ही सगळी चर्चा त्यांनी पुढं चालू केलेली आहे. पुढे प्रश्न असा येतो की असं जर असेल तर याचा अर्थ असा एक की जर आत्मतत्व तिथं असेल आणि मृत्यूशी जे जे काही संबंधित आहे ते सगळंच्या सगळं जर अष्टधा प्रकृती किंवा जडाशी संबंधित असेल तर अशी शंका गौतमाला यायला लागलेली आहे की असं तर नाही ना की म्हणजे याचा अर्थ चेतन तत्व हे त्या शरीरामध्ये होतं आणि शरीरातून बाहेर गेलं. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी 6वा जो मंत्र आहे तो असा आहे, हंतते इदं प्रवक्ष्यामि गुह्यम ब्रह्मम सनातनम यथाच मरण प्राप्य आत्मा भवती गौतमः. इथे हंत नावाचा शब्द आलाय. हंत हनन किंवा मारणे अशा अर्थांनी पण येतो आणि हंत म्हणजे हा हंत हंत असं जे म्हणतात संस्कृतमध्ये, म्हणजे ओ किंवा थोडंसं सरप्राईज आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ते असं म्हणतात. गौतम म्हणजे नचिकेताला म्हणतात, गौतम कुळातल्या हे नचिकेता, हे गौतमा मी तुला आता जे सांगणार आहे, इदं प्रवक्ष्यामि, मी आता सांगणार जे आहे ते गुह्यम ब्रह्मम सनातनम, ते गूढ दोन अर्थांनी आहे. एक या अर्थाने आहे की ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे याची सुद्धा आपल्याला अजिबात कपर्तिक सुद्धा कल्पना येत नाही, ते इतकं आत आहे.
म्हणून ते गुह्य आहे. आणि दुसरी गोष्ट, आहे असं माहीत झाल्यानंतर सुद्धा ते सापडणं इतकं सोपं नाही, म्हणून ते दोन्ही अर्थाने गूढ आहे. असं जे सनातन ब्रह्म आहे, यथाच मरणं प्राप्य आत्मा भवती, असं जर मरण आल्यानंतर या आत्म्याचं नेमकं काय होतं, आता इदम प्रवक्ष्यामी, आता मी तुला ते सांगणार आहे. नचिकेताचा तो तिसरा प्रश्न आता यमराजांनी चर्चेला घेतला. आणि तो चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की केवळ आत्मा आहे, तो असतो, तो पूर्वी होता आणि मेल्यानंतर सुद्धा राहील, इतक्या सांगण्याने ते काम सोपं होणार नव्हतं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा शरीराची व्यवस्था लावलेली आहे. शरीराच्या अवस्थेशी पहिली जगताची व्यवस्था लावली, जगतातल्या प्रलोभनांची व्यवस्था लावली, इंद्रियांची व्यवस्था लावली, इंद्रियानंतर कोशांची व्यवस्था लावली, कोशांचा लय करून पुढे आल्यानंतर चेतन आणि जड याची व्यवस्था लावत लावत आता तिथं पोचलेत की जिथं नचिकेताला ते नेमकं आत्मा तिथून कसा पुढे आपल्या निरंतर अस्तित्वात राहतो हे सांगण्यासाठी त्याची आता बौद्धिक आणि वैचारिक पार्श्वभूमी तयार झालेली आहे. आचार्य इथं असं म्हणतात, हंते इदानीम पुनरपि ते तुभ्यम इदम गुह्यम गोप्यम ब्रह्म सनातनम चिरंतनम प्रवक्ष्यामी. मी आता तुला पुन्हा हे गूढ गौप्य असे सनातन ब्रह्म जे चिरंतन आहे ते सांगणार आहे. का सांगणार आहे? यद विज्ञानात, ही केवळ शाब्दिक किंवा इंटेलेक्च्युअल डिस्कशन नाही आहे, यद विज्ञानात, ज्याच्या अनुभवाने सर्व संसार उपरमो भवती. एकदा जर हे तुला अनुभवाने कळालं, हे ज्ञापक म्हणजे ज्ञेय असल्यामुळे या प्रकारचा अनुभव तुला चिरंतन स्वरूपामध्ये जर आला तर सर्व संसार उपरमो भवती. उपरम म्हणजे विड्रॉल. त्याला साधारण कोळ्याच्या जाळ्याची उपमा दिलेली आहे की सगळं तो कसं आपल्या तोंडात ओढून घेतो, तद्वत मला जे जे माझ्या इंद्रियांमुळे, माझ्या देह तादात्म्यामुळे माझा जो जीव आहे, इंडिव्हिज्युअलाइज्ड इगो हा जो आहे, त्यांनी जे जे काही घेतलेलं आहे ते सगळंच्या सगळं एका क्षणामध्ये विरून जाईल. आणि म्हणजे मी ज्या सूर्याला अधोमुख होतो त्या सूर्याच्या सन्मुख होऊन जाईल, म्हणजे मी ब्रह्मनिष्ठ होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व संसार उपरमो भवती. पण अविज्ञानाच्च यस्य मरणम, ज्याला याचा अनुभव नाही, यस्य मरणम प्राप्य यथात्मा भवती यथा संसरती तथा शृणु. हे गौतम, जो या बाबतीत अशा प्रकारचा जो विज्ञानवान नाही, त्याला मात्र पुन्हा पुन्हा संसरती, पुन्हा पुन्हा सरती इति संसरती, तो परत 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 इथे जन्माला आणि मृत्यूला सामोरा जातो. जो अजूनही मृत्यूपर्यंत पोचलेला नाही, पण ज्याला हे विज्ञान स्वरूप माहिती झालेलं आहे, ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, म्हणजेच जो जीवनमुक्त आहे, त्याच्या बाबतीत मात्र यथेष्टाचरणम असं घडत नाही. यथेष्ट आचरणम म्हणजे मला दिलेली क्रियमान स्वातंत्र्याची मी केलेला उपयोग. जो जीवनमुक्त आहे त्याच्यामध्ये यथेष्ट आचरण नसल्यामुळे त्याच्या त्या बुद्धीमध्ये येणारे किंवा वृत्तीमध्ये अंतःकरणामध्ये येणाऱ्या जेवढ्या वृत्ती असतील, त्याच्यामध्ये जेवढे काही तरलरूपी बदल होत असतील, ते सगळेच्या सगळे जसे व्हायला पाहिजे तसे विधात्याच्या इच्छेप्रमाणे होतात. तिथे त्याची स्वइच्छा नसल्यामुळे, आणि म्हणून माम अनुस्मरम युद्धच, माझं फक्त आठवण करून तू युद्ध कर, कारण युद्ध हे करावं लागणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तू आत्ता जे काय करशील त्या करण्यामध्ये तुझ्या बुद्धीमधल्या कोणत्याही वृत्तीचा, कोणत्याही प्रकारचा संबंध असणार नाही. बुद्धी तुझीच वापरली जाईल, शरीर तुझंच वापरलं जाईल, पण या दोन्हीमध्ये फरक इतकाच असेल की त्यामध्ये कोणतीही तुझी इच्छा असणार नाही. म्हणून तू जे जे काही करतील ते यथेष्टाचरण नसेल तर ते विधात्याच्या इच्छेप्रमाणे घडेल, आणि तेच इथं घडतं असं आचार्य म्हणतात. पुढे ते असं म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानुम अन्ये अनुसंयती यथा कर्म यथा श्रुतम. सरळ सरळ इथे या मंत्रानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला मिळालेल्या जन्मानुसार त्यांनी त्या जन्मामध्ये करत असलेल्या कर्मांचा जो उपयोग आहे किंवा त्याचा परिणाम आहे तो स्पष्टपणे या मंत्रांमध्ये सांगितलेला आहे. योनिमन्ये प्रपद्यन्ते, योनिमन्ये म्हणजे तो गर्भामध्ये जातो, काही लोक गर्भामध्ये जातात म्हणजे जन्माला येतात.
शरीरस्त्वाय देहिन, शरीर प्राप्त करण्यासाठी किंवा देहधारी होण्यासाठी ते गर्भामध्ये योनिमन्ये, गर्भाग्रह, योनिमन्ये म्हणजे युटरस किंवा वूम, योनिमन्ये प्रपद्यन्ते. स्थानुम अन्य अनुसंयती, काही थोडेच लोक गर्भाशयामध्ये जातात, बाकीचे स्थानुम म्हणजे त्यांच्या कर्मानुसार जे स्थावर आहेत, स्थानुम म्हणजे खोड असं आपण पाहिलं होतं, पण स्थानुम म्हणजे स्थावर, म्हणजे त्याच्यात सगळे वृक्ष येतात, म्हणजे पूर्ण वृक्ष येतात. जे जे स्थावर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला, हलण्याची किंवा फिरण्याची ताकद नाही, अशा प्रकारच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे जंगम नाही, अशा सगळ्या वृक्ष इत्यादी याच्याप्रमाणे बाकी सगळी लोक यथा कर्म यथाश्रुतम अनुसंयती. संयती म्हणजे परत संघातचा शब्द आहे. असेंब्लेज पूर्ण झाल्यानंतर जे तयार होतं त्याला संयत किंवा संयंत्र असं आपण म्हणतो. संयंत्र म्हणजे त्याचे सगळे स्पेअर पार्ट एकत्र आलेले आहेत. संघात म्हणजे एकत्र येणे, संयत म्हणजे बनणे. आणि म्हणून अनुसंयती, ज्यांनी ज्या प्रकारचं कर्म केलेलं आहे, यथा कर्म यथाश्रुतम, दोन गोष्टींनी येणारा जन्म अवलंबून आहे. एक त्यांनी केलेल्या कर्मानुसार आणि दुसरा यथाश्रुतम. आता श्रुत म्हणजे वेद, श्रुत म्हणजे ज्ञान, श्रुत म्हणजे त्याच्या सात्विक गुणांची पातळी. तिन्ही जवळजवळ समांतर असे शब्द आहेत. जर त्याच्या पूर्वीच्या कर्मानुसार त्याचं कर्म हळूहळू शुद्ध होत चाललं असेल, त्याबरोबरच त्याची श्रुती, त्याचं ज्ञान, त्याची सात्विकता वाढल्यामुळे त्याची बुद्धी हळूहळू प्रगल्भाने सूक्ष्म होत जाते. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला एकाच अवधानाने घडत असतात. ज्याचं कर्म हळूहळू शुद्ध होत जाईल तशी तशी त्याची बुद्धी सुद्धा मनापासून दूर जायला लागते. जसं जसं तसं व्हायला लागतं त्याबरोबर तो जिथं आहे तिथून कर्मशुद्धीकडून हळूहळू उपासनेकडे वळायला लागतो. कर्माची मलिनता, कर्माची शुद्धता, कर्माच्या शुद्धतेनंतर निष्काम कर्म, निष्काम कर्मानंतर उपासना आणि उपासनेनंतर निर्गुण उपासना, असा क्रमवार साधनेचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आचार्य इथं असं म्हणतात, यथा कर्म अनुसृत्य यथा श्रुत अनुसृत्य. जसं कर्म कराल त्याप्रमाणे आणि जसं तुम्ही ज्ञानाची जी पातळी असेल त्याप्रमाणे. म्हणजे हे दोन्ही सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीवाचा तात्कालिक मृत्यू घडतो, कारण मृत्यू तसा घडत नाही पण तात्कालिक मृत्यू घडतो, तेव्हा गीतेमध्ये ज्या देवयान आणि पितृयानाची संकल्पना सांगितलेली आहे, ती संकल्पना अशी आहे की ज्या लोकांनी कर्म अनुष्ठानाचाच फक्त प्रयत्न केलेला आहे, ते सगळेच्या सगळे कर्माच्या अनुष्ठानानुसार पितृयानाने जाऊन परत जन्माला कारणीभूत होतात. या उलट ज्यांनी सगुण उपासना केलेली आहे, ते सगळे सगुण उपासना केलेले वरच्या लोकांमध्ये, लोक्यतेती लोकम म्हणजे वरच्या अनुभवाच्या पातळीमध्ये जाऊन ते देवाधी इत्यादींच्या पंक्तीला जाऊन बसतात. आणि यापुढे ज्यांनी निर्गुण उपासना केलेली आहे, तो जसा आताचा नचिकेता आहे, तो या सगळ्यांना ट्रान्सडेंट करून परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. अशा तीन प्रकारच्या तीन वेगळ्या वेगळ्या साधनेच्या पातळीवर हे सांगताना असं सांगितलेलं आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की यामध्ये जो वाईट कर्म करतो त्याची अवस्था किंवा व्यवस्था सांगितलेलीच नाही. म्हणजे त्याला इथं याच्यामध्ये पुढे अधम असा शब्द वापरलाय. अधम कोणाला वापरलाय? जो कर्मकांडात गुंतलाय, तो चुकीचं कर्म करत नाहीये, फक्त तो कर्मकांडात गुंतला म्हणून त्याला आचार्य अधम म्हणतात. म्हणजे ज्या पद्धतीची पातळी साधकाची अपेक्षित आहे आत्मप्रचितीसाठी, त्याचा सुद्धा थोडासा अंदाज इथे येऊन जातो. आचार्य असं म्हणतात, योनिम योनिद्वारम शुक्रबीज समन्विताः संतः. गर्भमार्गामध्ये शुक्रबीज संयोग पावते. अन्ये केचित अविद्यावंतो मूढाः प्रपद्यन्ते. असा कोणीतरी अविद्यावंत मूर्ख शरीरग्रहणार्थ, शरीरत्वाय शरीरग्रहणार्थम देहिनो देहवंतः योनिही प्रविशन्ति इत्यर्थः. म्हणून असा एक मूर्ख किंवा अविद्यावान माणूस आपल्या कर्ममार्गाने आपल्याजवळ असलेल्या तुटपुंजा श्रुती किंवा ज्ञानामुळे पुन्हा पुन्हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो देहधारी होतो. आणि देहधारी झाल्याबरोबर त्याला दंड भरावा लागतो. म्हणून कबीर म्हणतात, देह धरे का दंड है सब काहू को होय,
ज्ञानी भुगते ज्ञान से मूर्ख भुगते रोय. आल्यानंतर संघात झाला, अष्टधा प्रकृती मला मिळाली, याबरोबर ती मिळाल्यामुळे त्याच्याबरोबर असणारे जे काही सुखदुःखाचे तडाखे आहेत ते लागणारच अशी संतांची खात्री आहे. म्हणून त्या दोघांबद्दल सुद्धा त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसते, कारण ते जे जे काही होते ते माझ्या कर्मानुसार होतंय, माझ्या श्रुतीनुसार होतंय, माझ्या ज्ञानाच्या पातळीनुसार होतंय, माझ्या गुणांनुसार होतंय, याची त्यांची मनामध्ये पूर्ण खात्री झालेली असते. म्हणून पुढे ते असं म्हणतात, स्थाणु वृक्षादि स्थावर भावम अन्य अत्यंत अधमा मरणप्राय अनुसंयत अनुगच्छन्ति. काही लोक अत्यंत अधम म्हणजे कर्मकांडी जीव असल्यामुळे वृक्षादी स्थावर योनीत मरणप्राप्तीनंतर गती पावतात. याचा अर्थ ज्यांनी मलिन कर्म केलेलं आहे त्यांची व्यवस्था काय ते तेच जाणवत. अशा पद्धतीने इथं थोडं सांगितलेलं आहे. सकाम कर्म पण इन्क्लूड झालं का? सकाम सुद्धा इन्क्लूड झालं. म्हणून उशनभय पहिला मंत्र जो होता वाजश्रवाचा, की मनामध्ये काहीतरी काम्य कर्म करायचं असं धरून त्यांनी यज्ञ केला होता, तो यज्ञ हा तो त्याच्यामध्येच आला, म्हणून त्याला त्यांनी अधम म्हटलेलं आहे. देहधारी म्हणजे परत होतो म्हणजे पण ते माणूस का कुठचाही प्राणी. स्थाणू सरळ सांगितलंय, वृक्ष, आणि ही सुद्धा योनी कोणाला दिलेली आहे? ही तिर्यक योनी अजूनही नाही आहे. याच्या पलीकडे ज्याचं मलिन कर्म आहे तो तर तिर्यक योनीतच जातो, आणि त्याची फारकत जर कशाशी होत असेल तर त्याची फारकत दोन गोष्टींची होते. एक, तो सत्कर्मापासून वंचित होतो, कारण त्याला त्रिकालाचं ज्ञान नसल्यामुळे एक तर बुद्धीचा विकास खुंटतो. बुद्धीचा विकास खुंटल्यामुळं चांगलं काय, कारण त्यागयोनी येतच नाही, फक्त भोगयोनीच येते. असे बरेच जन्म गेल्यानंतर काकतालव्य न्यायानं जेव्हा त्यागयोनी येईल त्या योनीमध्ये मला माझं क्रियमान वापरण्याचं स्वातंत्र्य मिळेल. जोपर्यंत ते स्वातंत्र्य नाही तोपर्यंत त्या तुरुंगातून सुटण्याचा कोण कंटा मार्गी नाही. जर ते यदाकदाचित जर मिळालं तर मिळाल्यानंतर सुद्धा कोणत्या गुणाचा प्रादुर्भाव झाला तो वावरतोय, तीही परत संस्कार किंवा वासनेचा प्रकार आहे. जर त्याच्यामध्ये जुन्या त्याच्या पहिल्या जन्मांमध्ये काही ठिकाणी संतांची सेवा, चांगलं कर्म किंवा ज्ञानासाठी काही थोडं बहुत काही कष्ट केले असतील तर सत्वकर्माचा उदय होऊन त्याला असं काहीतरी करावं असं वाटतं की आपण काय करतो याचा विचार करावा. त्या विचारांच्या पोटी तो कमीत कमी नेमकी माझी स्थिती, माझी स्वरूप, माझं काय आहे पाहण्याचा थोडा प्रयत्न करायला लागेल. तो प्रयत्न करायला लागल्यानंतर त्याच्या अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक या 3 तापातून जर तो वाचला तर त्याला या विषयांचा विचार करून त्याप्रमाणे वागता येईल, आणि त्याच्या हातून त्या काळी होणारं वैचारिक आणि शारीरिक असं दोन्ही प्रकारचं जे कर्म असेल ते कर्म त्याला त्या कर्माच्या शुद्धीकडे हळूहळू घेऊन जाऊ शकेल. म्हणून आचार्यांनी एका याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की योग्यांच्या घरी जन्म घेणे, ज्या घरामध्ये 2-3 योगी होऊन गेले त्या घरामध्ये जन्म घेणे, तो अत्यंत दारिद्र्यात असणे हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. याचं कारण असं आहे की तो तिथं आल्यानंतर त्याची सुरुवातच ज्ञानकण गोळा करायला सुरुवात होते तिथे. म्हणून तो या जगामध्ये यशस्वी असला तरी अध्यात्मामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात की स्थानो वृक्षादिस्य स्थावर भावम अन्य अत्यंत अधमा मरण प्राप्य अनुसंयत अनुगच्छते. यथा कर्म यदस्य कर्म तद यथा कर्म यै यादृशम कर्मेह जन्म निकृत तद वेशेन इत्यत. ज्याचे जसे कर्म, यदस्य कर्म तद त्याप्रमाणे तो कोणत्या जन्मात जाईल हे ठरतं. तथाच यथा श्रुतम यादृशम च विज्ञानम उपार्जितम तद अनुरूपम एव शरीरम प्रतिपद्यन्ते इति अर्थः. ज्याप्रमाणे जसे ज्याचे ज्ञान त्यानुसार तसा त्याने अनुभव घेतलेला असेल आणि त्या अनुरूप अशी शरीरप्राप्ती त्याला होते असा त्याचा अर्थ. म्हणजे शरीरप्राप्ती होण्यासाठी त्याच्या वासना ज्या कर्मामधून झालेल्या आहेत, आणि कर्मामधून वासना होण्यासाठी कर्माची सुरुवात इच्छेनी आहे. ध्यायते विषयान पुंसा, पहिल्यांदा इंद्रियांच्या मार्फत जेव्हा माझी इच्छा बाहेर पडते तिथून ह्या सगळ्या विनाशाला सुरुवात होती. तिथून माझ्या विषयांशी संयोग झाला, विषयांशी संयोग झाल्यामुळे माझ्या हातून कोणतेतरी कर्म करण्याची इच्छा झाली. ते कर्म वैचारिक पातळीवर राहील किंवा शारीरिक पातळीवर पण ते कर्म होईल. ते कर्म झाल्यामुळे एखाद्या प्रकारचा अनुभव येईल. तो अनुभव जो आहे त्याला राग या एकाच शब्दाने सांगितलेला आहे.
जो अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, प्रतिकूलतेप्रमाणे माझ्या मनामध्ये वृत्ती निर्माण होतील. जशा वृत्ती निर्माण होतील त्याप्रमाणे परत माझ्या इच्छांना बळ मिळू शकेल आणि हळूहळू माझ्या इच्छा जेव्हा एखादी इच्छा परत जेव्हा जाईल तेव्हा त्याचं ग्रोव्हिंग किंवा त्याचं एक खोल खड्डा होऊन त्याच्यातून वासना निर्माण होईल आणि वासनेसंगे जन्म घेणे लागे. अशा पद्धतीने हा प्रवास सांगितलेला आहे. हा प्रवास सांगण्यासाठी यथा प्रज्ञम हि संभवाः असा एक श्रुतीमधला श्लोक अवतरण चिन्हामध्ये आचार्यांनी दिलेला आहे. हा कुठल्या वेदातला आहे वगैरे काय याचं उल्लेख कुठे मिळालेला नाही, म्हणजे मलाही मिळालेलं नाही आणि कुठे लिहिलेलं दिसलं नाही, पण असेल कुठेतरी. यथा प्रज्ञम हि संभवः, जशी प्रज्ञा तसा जन्म, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. संभव म्हणजे जन्म, संभव म्हणजे संजायते भवती, ज्याच्या संयोगाने काहीतरी होतं म्हणजे जन्माला येणं. आणि जन्म म्हणजे केवळ योनीमध्ये घेतलेला जन्म नसून जे जे काही उत्पाद्य आहे ते संभव आहे. इति श्रुती अंतरात, अशी श्रुती सांगते. यत प्रतिज्ञात, ही जी प्रज्ञा आहे याचं नाव प्रज्ञा, इथं बुद्धी हा शब्द वापरलेला नाही आहे. त्याचं एक अशा प्रकारचं त्याचा खुलासा दिलेला आहे की प्रज्ञा म्हणजे प्रकर्षेन ज्ञेयत्वात्, म्हणजे जितक्या प्रकर्षाने ज्ञानाबद्दलची म्हणजे चेतनेबद्दलची त्याची ज्ञानाची पातळी असेल त्या पातळीनुसार त्याचा जन्म येईल. मग आपण तर म्हणतो कर्मानुसार जन्म आहे, मग प्रज्ञेनुसार जन्म कसा? कर्मानुसार प्रज्ञा ठरते. कारण प्रज्ञा आणि कर्म म्हणजे कोणत्या प्रकारचं कर्म त्याच्या हातून होईल आणि कोणत्या प्रकारची बुद्धी किंवा प्रज्ञा त्याच्याकडे असेल, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला बरोबर चालणाऱ्या गोष्टी आहेत. अत्यंत सात्विक बुद्धीचा माणूस आहे आणि त्याच्याकडून तामसिक कृत्य घडलेलं असं होऊच शकत नाही. असं जर असेल तर याचा अर्थच होत असलेला कर्मानुसार, बुद्धी कर्मानुसार येणं असंही म्हटलेलं आहे आणि कर्मबुद्धीनुसार येणं असंही म्हटलेलं आहे. एक दुसऱ्याच्या हातात हात घालून या दोन्ही गोष्टी पुढे जात असतात. म्हणून अशी जी बुद्धी जी डिस्क्रिमिनेटिव्ह आहे, जी विवेकाचा वापर करते, अशा बुद्धीला प्रज्ञा असं नाव दिलंय. म्हणून इथे प्रज्ञा यथा प्रज्ञम ही संभवः अशी श्रुती सांगते. पुढे ते असं म्हणतात, यत प्रतिज्ञात गुह्यम ब्रह्मम वक्ष्यामि इति ददाह. ठरल्याप्रमाणे आता मी तुला सांगणार होतो ते आता मी सांगायला सुरुवात करतो की आत्मा आहे की नाही, मेल्यानंतर राहतो की जातो. आणि 8वा मंत्र जो सुरू झालाय, या 8व्या मंत्रामध्ये आत्म्याच्या स्वरूप असण्याबद्दल नव्हे, पण तो ज्या पद्धतीने आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि तो कोणत्या पद्धतीने या शरीरामध्ये वास करतो हे सांगण्याचा आता प्रयत्न पुढच्या मंत्रांमध्ये सगळा झालेला आहे. वेगळ्या वेगळ्या विचारांनी, वेगळ्या वेगळ्या दृष्टांतांनी आत्म्याचं अस्तित्वही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्म्याची नेमकी जागाही निश्चित करण्याचा प्रयत्न कठोपनिषदामध्ये झालेला आहे. इथे असा हा मंत्र असा आहे, यह एष सप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषे निर्मिमानः तदेव शुक्रम तद्ब्रह्मम तदेव अमृतम उच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन एतद्वैतात्. सगळे झोपलेले असताना, सुषुप्तीच्या आहारी असताना, यह एष सुप्तेषु, सगळं निद्रिस्त अवस्थेत असताना, जागर्ती कामम कामम पुरुषे, जो जागा असतो, जो एका मागोमाग एक इच्छा निर्माण करतो, तो पुरुष शुद्ध ब्रह्म असून अमृतत्वाने तो ओळखला जातो. भेद असा आहे, सुषुप्ती, जागृती आणि स्वप्नावस्था, या तिन्ही अवस्थेमध्ये व्यवहार अत्यंत चालू आहेत. जेव्हा प्रज्ञा बाहेर फाकली जाते त्याला बहिष्प्रज्ञा असं म्हणतात. जेव्हा ती प्रज्ञा बाहेरच्या बाजूला जाते आणि सगळ्या इंद्रियातून सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेऊन येते, तेव्हा अशा बहिष्प्रज्ञेला जागृत अवस्था असं म्हणतो किंवा जागृत अवस्थेमध्ये बहिष्प्रज्ञा असते. स्वप्नावस्थेमध्ये तीच प्रज्ञा केवळ अंतःप्रज्ञा म्हणून काम करते आणि अंतःकरणामध्ये असलेल्या वासनांमुळे, संस्कारांमुळे जेवढं काही दाखवायचं तेवढं सगळं त्याच अनुभवाच्या पातळीने दाखवते, फक्त त्याचा बाद जागृतीमध्ये होतो.
सुषुप्तीमध्ये ही प्रज्ञा बहिष्प्रज्ञाही नसते, अंतर्प्रज्ञाही नसते, फक्त प्रज्ञान घन या नावाने ती तिथे उपस्थित असते. समाधी सदृश अवस्थेमध्ये ती असते, पण तरी सुद्धा ती घन या अवस्थेमध्येच असते. अशा 3 अवस्थेमध्ये असत असताना या तिन्ही अवस्थांचा जो द्योतक आहे, या तिन्ही अवस्थांना प्रज्वलित करणारा जो आहे, म्हणजेच यह एव सुप्तेषु जागर्ति कामम कामम पुरुषो निर्मिमानम तदैव शुक्रम, हे सगळं चालू असताना या तिन्ही अवस्थांमध्ये, या तिन्ही अवस्थांचा प्रज्वलन करणारा, या तिन्ही अवस्था ज्या प्रकाशामध्ये उजळल्या जातात त्या प्रकाशालाच तद ब्रह्मम तदैव अमृतम उच्यते, तेच ते तत्व आहे. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन, त्या पुरुषामध्ये, त्या प्रकाशामध्ये, त्या आत्म्यामध्ये सर्व लोक आश्रित असून त्याच्या पल्याड कोणाला जाता येत नाही. नो बडी कॅन ट्रान्सेंड आत्मा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मागे जाण्याची एक परंपरा आहे, त्याला रिग्रेसिव्ह अनालिसिस असं म्हणतात. एका कार्यामुळे कारण, कार्याचा कारणात विलय, त्या कारण कोणाचं तरी कार्य असल्यामुळे त्याचा कोणात तरी विलय, असं करत करत गेल्यानंतर शेवटच्या टप्प्यावर जे आहे, ज्याच्यावर सगळं आश्रित आहे, ज्या सगळ्या गोष्टी ज्याच्या आधाराखाली राहतात, तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन, त्याच्या पलीकडे कोणालाही जाता येत नाही नचिकेता, ते तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे. एतद्वैतात, तेच ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये लोका हा शब्द वापरलेला आहे. तस्मिन् लोकाः श्रिताः. लोका म्हणजे काय? लोक, लोक्यते इति लोकः, जे जे अनुभवाला येतं, आणि अनुभवाला येतं म्हटल्याबरोबर अनुभव घेणारा कोणीतरी आहे, ज्याचा अनुभव आला ते काहीतरी आहे, आणि अनुभव होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे जोपर्यंत ही त्रिपुटी आहे, जोपर्यंत ही 3 अलग अलग वस्तू जिवंत आहेत, तोपर्यंतच अनुभवाची कक्षा आहे. आणि म्हणून एकमेवा द्वितीय आत्मतत्व असल्यामुळे, तिथे 2 आणि 3 नसल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव येऊ शकत नाही, म्हणून त्याला निर्विकार आणि निराकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मतत्वाला अनुभव येऊ शकत नाही, याचं कारण आहे की तो स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्य, कारण त्याला त्याच्या प्रकाशाला उजळण्यासाठी आणखीन कोणत्या प्रकाशाची गरज नाहीये. आचार्य पुढे असं म्हणतात, य एष सुप्तेषु प्राणादिषु जागर्ति न स्वपिति. सगळेच्या सगळे जेव्हा झोपलेले असतात तेव्हा एक अशी तत्व आहे, ते कधीही झोपत नाही. न स्वपिति, जागर्ति म्हणजे एक सतत जाग असणारं जे तत्व आहे. कथम, कोणतं तत्व आहे? कामम कामम ततम अभिप्रेतः स्त्री आदिर्थम अविद्यया. झोपेमध्ये सुद्धा मनामध्ये आलेल्या विचारानुसार त्या वस्तू डोळ्याच्या समोर, अंतर्चक्षु समोर आणणे, आणि कोणत्या कोणत्या त्या वस्तू असू शकतील, आपल्याला ज्या उपभोग्य वाटतात त्या वस्तूमध्ये नेहमी आपलं मन अडकलेलं असतं. आणि म्हणून आचार्यांनी इथं स्त्री आदिर्थम, उपभोग्य वस्तूमध्ये स्त्रीचं नाव घेतलेलं आहे. याचा अर्थ अविद्यया, अविद्येमुळे सतत काम, आणि कामम कामम म्हटलेलं आहे म्हणजे सतत एका पाठोपाठ एक इच्छा, अशा विधी त्याला म्हणतात, रांग लागलेली असते. कामम कामम तत् अभिप्रेतः, डिझायर, अभिप्रेत म्हणजे डिझायर, हे अभिप्रेत आहे म्हणजे याची इच्छा आहे. अभिप्रेत स्त्री आदि अर्थम अविद्यया निर्मिमानो निष्पादस्य जागर्ति पुरुषो यस्तदेव शुक्रम शुभम शुद्धम तद ब्रह्म ना अन्यत गुह्यम ब्रह्म अस्ति. असं असताना या तिन्ही अवस्थांमध्ये ज्या ज्या काही इच्छा होतात, म्हणजे जिथे जिथे इच्छाशक्तीचा प्रादुर्भाव दिसतो, त्या इच्छाशक्तीच्या प्रादुर्भावाला प्रज्वलित करणारे जे तत्व आहे, तेच ते शुक्र शुभम शुद्धम. शुक्र या शब्दाचे 2 अर्थ आहेत. शुक्र म्हणजे अत्यंत शुद्ध, आणि एक शुक्र म्हणजे सीमेन असाही अर्थ आहे. इथे जो पहिल्यांदा शब्द आला होता योनिमन्ये प्रपद्यन्ते, तिथे त्यांनी शुक्र बीज समान्विता म्हटलंय. इथं शुक्र बीज म्हणजे स्पर्म आणि शुक्र म्हणजे सीमेन अशा अर्थाने आहे. हाच शब्द शुक्र इथे स्वच्छ अशा अर्थाने आलेला आहे. शुक्रम शुभम, कल्याणकारी, शुभम इज कल्याणकारी, शुद्धम जे पूर्ण शुद्ध आहे,
असं जे ब्रह्म आहे तेच ते आहे, दुसरं काही नाही. म्हणजे स्वप्नाचा अधिष्ठाता, जागृत अवस्थेचा अधिष्ठाता, निद्रेचा अधिष्ठाता, असं तिघांचा अधिष्ठाता असणार. पण प्रत्येक अवस्थेचा बाध होत असला तरी ज्याचा बाध होत नाही असं जे आहे ते तत्व म्हणजे आत्मतत्व असं ते सांगतात. इथे पुढे ते असं म्हणतात की तदेव अमृतम अविनाशी उच्चते सर्व शास्त्री, सर्व वेदांतामध्ये हेच सांगितलेलं आहे की तदेव अमृतम अविनाशी उच्चते, तेच एक अमृत आणि अविनाशी असे तत्व आहे. किंच पृथिव्यादयो लोकाः तस्मिन्नेव सर्वे ब्राह्मण्ये आश्रिताः सर्व लोक कारणत्वात् तस्य. या ब्रह्मातच सर्व लोक पृथ्वी आदी लोकासहित राहतात. हे सांगण्याचं मूळ हेतू आचार्यांचा असा आहे किंवा कठोपनिषदाच्या संदर्भामध्ये आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की साधारण माझ्या संकल्पना ज्या उपासनेच्या किंवा साधनेच्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या तरी उच्चतम अनुभवाच्या पातळीवर जाण्याच्या आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये माझा वास व्हावा किंवा त्याची मला प्राप्ती व्हावी अशा एका इच्छेने मी हे सतत करत असतो. म्हणून यातली जी 7 जे लोक आहेत, भूर भुवर स्वर्ग महा जन तप आणि सत्य लोक, या 7ही पातळीवरच्या लोक म्हणजे जिथे जिथे अनुभवाची पातळी तुम्हाला नेता येईल आणि ज्या अनुभवाच्या पातळीमध्ये तुम्हाला उच्चतर सुख प्राप्त झालं असं वाटत राहील, जो निरातिशय आनंद नसून आनंद सदृश पण आत्ता होत असलेल्या आनंदापेक्षा अत्यंत पटीने अधिक, त्याला विचारसागर रहस्यामध्ये त्याच्या पातळ्या सांगितलेल्या आहेत. गंधर्वानंद, मनुष्यानंद, त्याच्यानंतर असे आनंद वाढत वाढत गेलेले आहेत. त्यातला अंतिम आनंद जो आहे ब्रह्माचा, त्या आनंदापर्यंत सुद्धा तो अनुभवच असल्यामुळे अशा सगळ्या लोकांमध्ये ही सगळी जी लोक आहेत ती ज्याच्यामध्ये राहतात, पृथिव्यादयो लोकाः तस्मिन्नेव सर्व ब्रह्मण्य आश्रिता, सगळेच्या सगळे ब्रह्मामध्येच आश्रित आहे. तदु नात्येति कश्चन, त्याच्या पलीकडे नात्येति ना अति इति, जे अजूनपर्यंत त्याच्या पलीकडे कोणीही जाऊ शकलेले नाही, कारण ते अंतिम तत्व आहे. इत्यादी पूर्ववदेव. पुढे आचार्याने एक अवतारिका दिलेली आहे. ही अवतारिका देण्याचं कारण असं आहे, त्यांच्या त्या काळामध्ये ज्या वेळेला त्यांनी कठोपनिषदावर हे लिहिलं त्या काळामध्ये जे काही विचार प्रवाह होते त्यामध्ये सांख्यांचा जोर होता, त्यामध्ये नैयायिकांचा जोर होता, त्यामध्ये बऱ्याच तार्किकांचा जोर होता. आणि म्हणून तार्किकांच्या जोरावर, कारण तार्किकांचा जोर जर वाढला तर त्यामुळे कुबुद्धी वाढू शकते असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. श्रद्धेवर केवळ सगळं काही करावं अशी आचार्यांचा आग्रह नाही आहे, पण केवळ तर्कानेच सगळं तपासून घ्यावं असाही त्यांचा आग्रह नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अनेक तार्किक कुबुद्धी विचलिता, तार्किकांचं जर काही कोणतं जर हे वाचलं किंवा त्यांच्या ज्ञानप्राप्ती करण्याचा जर प्रयत्न केला तर बुद्धी विचलित होऊन जाईल. अनेक तार्किक कुबुद्धी विचलिता अंतःकरणानां प्रमाण उपपन्नम अपि आत्मैकत्व विज्ञानम असुकृतः उच्यमानम अपि अनृजु बुद्धिनां ब्राह्मणां चेतसी. अनेक कुबुद्धी तर्कास बळी पडणारे लोक विचलित अंतःकरणाने प्रमाणाने सिद्ध करून सुद्धा, आत्मा एकमेव असं पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा रुजू बुद्धी नसणाऱ्या ब्राह्मणाच्या मेंदूत हे शिरत नाही. आणि रुजू बुद्धी म्हणजे जी सरळ आहे ती, कुटील बुद्धी म्हणजे तार्किक बुद्धी, वाकडी आहे ती. आणि म्हणून ते म्हणतात की रुजू बुद्धी जी आहे ना अपि अनरुजू बुद्धीनाम ब्राह्मणानां चेतसी. ब्राह्मणांना म्हणजे इथं ब्राह्मणांना म्हणण्याचं कारण असं की जो ब्रह्माचा विचार करतात ते ब्राह्मण, असा इथं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्यांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास करण्यासाठी हातात घेतलेला आहे ते जर चुकून तर्काला बळी पडले तर त्यांचं मन आणि बुद्धी विचलित झाल्यामुळे त्यांना कधीही त्याची बुद्धी रुजू बुद्धीने त्यांना हे समजणार नाही आणि त्याचा त्यांना त्रास होईल. ही आचार्यांच्या या भाष्यावर आनंदगिरींनी एक पाऊल पुढे टाकून हे कसं नेमकं होतं हे सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सांख्यांच्या एका कारिकेतला एक छोटासा श्लोक घेतला आहे. मुळात कपिल मुनींचं सांख्य तत्वज्ञान आहे. सांख्य तत्वज्ञानामधलं अत्यंत आदर्श
सांख्य तत्वज्ञान ज्याच्यावर अवलंबून आहे किंवा आत्ता आपण जे सांख्य तत्वज्ञान पाहतो किंवा जे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लिहिणारे पहिले म्हणजे ईश्वरचंद्र नावाचे होते. त्यांनी सांख्य कारिका लिहिली. त्या सांख्य कारिकेमध्ये त्यांनी जे लिहिलं ते आज सुद्धा फंडामेंटल पुस्तक मानलं जातं सांख्य तत्वज्ञानामध्ये. त्यांच्या कारिकेमधली एक कारिका आहे ती ईश्वर कृष्णांच्या कारिकेमधली एक कारिका आनंदगिरी स्वामींनी उद्धृत केलेली आहे आणि मग ते कसं तारकामुळे त्रास होतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जन्म मरण करणानाम प्रतिनियमात युगपत अप्रवृत्तेश त्रैगुण विपर्यायातच पुरुषम भौत्वम सिद्धम. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर एखाद्याचा जन्म इथे होतो, त्याचं मरण तिथे होतं, तिसऱ्याचा जन्म तिथे होतो, असं होतं आणि हे सगळं युगपत होत असल्यामुळे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या गुणांमुळे जर ते वेगळं होत असेल, याचा अर्थच असा की या सगळ्यांचा आत्मा जर एकच असता तर सगळ्यांना एकच दुःख व्हायला पाहिजे होतं. कारण जर आत्म्याच्या सत्तेवर दुःख भोगतायत किंवा आत्म्याच्या सत्तेवर जर सुख दुःख कळतंय तर सगळ्यांना सुख आणि दुःख एकाच वेळेला व्हायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने असल्यामुळं म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा आत्मा हा वेगळा वेगळा आहे अशी ही कारिका आहे. आणि अशा प्रकारचं जर वाचन कोणी केलं तर त्यामुळे तो कुतर्काला बळी पडू शकतो आणि त्याच्या मनामध्ये हळूहळू विचलितपणा येऊ शकतो. म्हणून आत्म्याचा आकार कोणता? ब्रह्मसूत्रामध्ये एक अधिकरणच आहे की आत्म्याला आकार आहे की नाही आणि त्याच्यात पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा दोन्ही प्रकारे भरपूर खंडन आहेत. त्यातलं एक तर असं आहे की मुंगीमध्ये असणारा आत्मा नंतर हत्तीच्या शरीरात एवढा मोठा कसा व्यापून राहतो, म्हणजे त्याच्या परिमाणांबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि म्हणून तो कसा आहे, तो अत्यंत सूक्ष्म आहे की थोडा सूक्ष्म आहे, आणि म्हणून प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी आहेत. त्यातलं सगळ्यात उत्तम अद्वैताचं मत असेल की तो विभुर्व्याप्त आहे. तो जसा असेल तसा तो आकार घेतो. आणि म्हणून आचार्य असं म्हणतात की तत्प्रतिपादने आदरवती पुनः पुनः आहश्रुती. वेद हे आदरवती आहेत मातेप्रमाणे, ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात. म्हणून केवळ त्याच्यावरच आपण श्रद्धा ठेवून कुतर्काला बळी न पडता आत्म्याच्या रचनेबद्दल आपण पुढे जावं असे त्यांनी स्वतःची केलेली अवतारिका याच्यामध्ये आहे. परत परत सांगण्यामध्ये यांचा काय आग्रह आहे हे आपल्याला असं बघता येईल. छांदोग्य उपनिषदात श्वेतकेतूला 9 वेळेला तत्वमसी सांगितलेलं आहे. श्वेतकेतो भो तत्वमसी परत 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 सांगण्याचं कारण असं आहे की एक म्हणजे ते तत्व मेंदूमध्ये राहावं आणि दुसरं म्हणजे कुठल्या कुतर्काला बळी पडू नये म्हणून. आता काहींचं मत असं आहे की कनादृशी म्हणजे वैशेषिकांचं मत असं आहे आत्मा अणुरेणूप्रमाणे लहान आहे, त्यामुळे त्याने आत्म्याचं प्रमाण काय केलं, अणुप्रमाण असं केलेलं आहे. या उलट जैन लोकांचं मत असं आहे की जितकं शरीर तितकं आत्मा, त्याला पुद्गल प्रमाण असं म्हणतात. पुद्गल म्हणजे शरीर, म्हणजे मांजर असेल तर मांजराच्या साईजचा आत्मा, हत्ती असेल तर हत्तीच्या साईजचा आत्मा. आणि हे सगळं जे आहे ते सगळंच्या सगळं खंडित करून ब्रह्मसूत्राचा आधार घेऊन आचार्यांनी असं सांगितलं की तो विभुर्व्याप्त म्हणजे जसा आहे तसा कोणत्याही प्रकारचा तो आकार घेऊ शकतो. हे कसं, तर त्याच्यासाठी हा पुढचा मंत्र आहे. अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपरूपम प्रतिरूप बभूव. अग्नी जेव्हा एखाद्या वस्तूला आपण आग लावतो किंवा अग्नी लावतो तेव्हा होतं कसं, तर ती वस्तू चौकोनी असेल तर ती पूर्ण चौकोन आगीने भरून जातो, ती त्रिकोणी असेल तर तो त्रिकोण पूर्ण आगीने भरून जातो. म्हणजे अग्नी त्या वस्तूमध्ये प्रविष्ट होतो आणि त्या वस्तूचा आकार धारण करतो. हा दृष्टांत जसा आहे तसा तद्वत आत्म हे तत्व जे आहे ते जिथं जिथं वसतं ते सगळीकडेच वसतं, ते तिथं तिथं त्या त्या प्रकारच्या वस्तूला सर्वत्र व्यापून राहतं हे सांगण्यासाठी हा मंत्र आहे. आणि म्हणून कबीरांनी त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. हम सबमा सब हमीमा, हम है बहुरी अकेला. आय एम इंटू एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज इंटू मी अँड येट आय एम नॉट इंटू एनिथिंग. असं तिन्ही गोष्टी म्हणजे अग्निर्यथैको, अग्नी ज्याच्या घरी प्रविष्ट तो त्या त्या रूपात प्रतिरूपाने राहतो.
तद्वत एकस्थता सर्व भूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. जसं अग्नी ज्या गोष्टीमध्ये प्रविष्ट करतो त्या रूपाला प्रतिरूप होऊन राहतो, तद्वत एकमेव असणारा आत्मा एकस्थता, एक स्थ, स्थ म्हणजे ऑन द टॉप, एखाद्या ठिकाणी असणे किंवा एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे वरच्या बाजूला म्हणजे अधिकाराने राहणे, त्याला स्थ म्हणतात. एकस्थता सर्व भूतांतर आत्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिष्य. तो प्रत्येक रूपाप्रमाणे तसंच रूप घेऊन प्रतिरूपाने तिथे सर्व व्यापी राहतो, पण बहिश्च तो वेगळा राहतो. हा शब्द इथे जो बहिष्य आहे त्याच्यावर आचार्यांनी मुद्दामून या शब्दावर पुढे भाष्य पण केलेलं आहे, कारण तो असतो पण म्हणून तो त्याच्याशी एकरूपता पावत नाही, तो बहिष्य राहतो. कसा राहतो बहिष्य? अग्निर्यथैक एव प्रकाशात्मा सन भुवन भुवन्ति अस्मिन् भूतानि इति. भुवन हा शब्द जो आहे, भुवन म्हणजे विश्व, भुवन म्हणजे विश्व. अस्मिन् भूतानि इति भुवनमयं लोकस्थम् इमं प्रविष्टः अनुप्रविष्टः रूपं रूपं प्रतिदावार्दिदाह्य प्रतिथ्यर्थ प्रतिरूपः तत्र तत्र प्रतिरूप बहुविधो बभूवः एक एव तथा सर्वभूतान्तरात्मा सर्वेषां भूतानाम् अभ्यन्तरम् आत्मा दार्वादिशि इव सर्वदेह प्रतिप्रविष्टत्वा प्रतिरूपो बभूव बहिश्च स्वेन अविकृतेन स्वरूपेन आकाशवत्. जसा एखादा अग्नी एखाद्या घरात राहतो, ज्यात सर्व भूते राहतात ते भुवन सुद्धा, अशा सर्व भुवनात तो राहतो. जसे एखाद्या काठीचे अग्नी जसे रूप घेतो, तसे तिथे तिथे प्रतिरूप जळणाऱ्या वस्तूंच्या फरकाने विविध आकारी होते. तसेच एकच असणारा आत्मा, सर्व भूतात असणारा आत्मा अतिसूक्ष्मत्वामुळे जळणाऱ्या काठीप्रमाणे सर्व देहात प्रविष्ट झाला असून सर्व रूपात समाविष्ट झाला आहे, पण अविकृत स्वरूप असल्याने तो आकाशवत आहे. अविकृत स्वरूप, अविकृत स्वरूप म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा विकार नाही, अशा प्रकारचं ते आत्मतत्व असल्यामुळे तो आकाशवत आहे, असा हा दृष्टांत आहे. आणि याच दृष्टांताला आणखीन एक समांतर म्हणून 10वा श्लोक आलेला आहे. तो जसं अग्नी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणचा आकार घेतो, तद्वत वायू सुद्धा आकार घेतो. म्हणून 11वा 10वा मंत्र आहे तो तशाचा तसा, फक्त वायू हा शब्द त्याच्यामध्ये नवीन आलेला आहे. वायुर्य अर्थ एको भुवनं प्रविष्टो रूपं प्रतिरूपो बभूव एकस्थता सर्व भूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. जसे वायू जिथे जिथे जातो त्या त्या रूपात साक्षात प्रतिरूप होऊन राहतो, तद्वत एक आत्मा सर्व भूतातील आत्मा ते ते रूप घेऊन बहिश्च पद्धतीने प्रतिरूप होऊन राहतो. आचार्यांनी याच्या भाष्यामध्ये असं म्हटलंय, प्राण आत्मना देहेषु अनुप्रविष्टो. प्राणांच्या रूपात तो प्रविष्ट झाला असून, म्हणजे प्राणांना चलन देणारा तो आहे. तो प्राण नाही आहे पण प्राणांना चलन दे. प्राण आत्मना देहेषु अनुप्रविष्टो. अनुप्रविष्टो म्हणजे कोणाच्या तरी मागून प्रवेश करणे. अनु म्हणजे नंतर, प्रविष्ट म्हणजे पहिल्यांदा प्राणांचा प्रविष्ट झालेला आहे, पण नुसते प्राण प्रविष्ट होऊन त्याच्या मागून तो जातो, म्हणून प्राणांची तिथली जी अवस्था आहे ती सजीव राहते. अनुप्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव इत्यादी समानम. एकस्य सर्व आत्मत्वे संसार दुःखित्व परस्यैव तदिति प्राप्त मत इदम उच्यते. असं जर असेल आणि तो आत्मतत्व जर सगळीकडे राहत असेल तर याचा अर्थ परस्यैव तद इति प्राप्त मत इदम उच्यते. जर असं असेल की सगळीकडे आत्मा एकच आहे तर याचा अर्थ संसारातील दुःख सुद्धा आत्म्यालाच होत असावं, अशी शंका येण्याची एक शंका आहे. आणि अशी शंका येऊ नये म्हणून 11वा मंत्र आहे. इथे ज्या आत्मतत्वाच्या सत्तेवर सर्व काही चालतं, ज्या आत्मतत्वाच्या सत्तेवर दुःख भोगल्यासारखं सुद्धा वाटतं, जो
आत्मतत्व तिथे असून सुद्धा त्या भोगण्यामध्ये भाग घेत नाही. म्हणजे एक चेतन तत्व जडाला पूर्ण प्रकारे अनुभव विश्वामध्ये लुटून देतं, पण स्वतः अनुभव विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग घेत नाही. त्याच्याशिवाय अनुभव विश्व नाही, पण अनुभव विश्वाशी त्याचा संबंध नाही. असं जे कसं असू शकेल हे सांगण्यासाठी हा 11वा मंत्र आहे. सूर्य यथा सर्व लोकस्य चक्षुर्न लिप्यते चाक्षुषे बाह्य दोषैहि एकस्थता सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्यः. सूर्याचं दृष्टांत घेतलाय की सगळ्या गोष्टींचं प्रकाशन सूर्य करतो. जसा सूर्य सर्व लोकांचा डोळा असून कोणत्याही प्रकारचा वस्तुदोष किंवा बाह्य दोष त्यास लागत नाही. आता इथे 2 दोष सांगितले, चाक्षुषैहि, चाक्षुषैहि द्विवचन आहे. चक्षुदोष आणि वस्तुदोष. एखाद्याच्या पाहण्यामध्ये दोष असू शकेल, एखाद्या वस्तूमध्ये दोष असू शकेल. या दोन्ही दोषांचा जसा सूर्याशी काही संबंध नाही, अखंड प्रकाश देत राहणे हे ज्याचं कर्तव्य आहे, त्या प्रकाशाचा केला जाणारा उपयोग ज्याच्या खिजगंतीत सुद्धा नाही आहे, त्याचा उत्तम उपयोग केला तरीही त्याला त्याच्याबद्दल काही नाही आहे, त्याचा वाईट उपयोग केला तरी त्याच्याबद्दल केला नाही तरी ज्याची काही हे नाही आहे, असा जसा सूर्य आहे तसा एकच तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. असा तो या लोकदुःखांनी न लिप्यते, त्याच्यावर लोक दुःखाचा कोणत्याही प्रकारचा लेप लागू शकत नाही. आत्मा न करता न हेतू कर्तव्य. तो स्वतःही करता नाहीये, पण कुठल्या कर्तव्याचा तो हेतू पण नाहीये. म्हणजे चालत असलेल्या त्या जे काही कर्तव्य चालू आहे त्या कर्तव्याचा तो करताही नाहीये, पण त्या कर्तव्य जे चाललंय त्याच्यात काहीतरी हेतू असावा तर तेही नाहीये. म्हणजे तो अकर्ता पण आहे आणि त्याला हेतू कर्तव्य पण नाही, असं दोन्ही आहे. आचार्य असं म्हणतात, सूर्यो यथा चक्षुषः आलोकेन उपकारम कुर्वन् मूत्र पुरुष आदी. स्पष्ट एक दृष्टांताने उपमा घेतलेली आहे त्यांनी. सूर्यो यथा चक्षुषः आलोकेन उपकारम कुर्वन्. आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसावं म्हणून प्रकाश देऊन सूर्य आपल्यावर उपकार करतो. पण काय काय दिसतं त्या प्रकाशामध्ये? मूत्र पुरुषः म्हणजे युरिन आणि स्टूल या दोन्ही गोष्टी सुद्धा त्याच प्रकाशात दिसतात. मूत्र पुरुषः आदी अशुची प्रकाशनेन तद्दर्शिनः. अशौच आहे पण त्याचं सुद्धा प्रदर्शन तो करतो. सर्व लोकस्य चक्षुर अपि सन लिप्यते चाक्षुषैहि अशुच्यादि दर्शन निमित्ते आध्यात्मिके पाप दोषे बाह्य शुच्च अशुच्च आदी संसर्ग दोषे. अत्यंत अशुच्च अशा मूत्र विष्ठा इत्यादी त्याच्या प्रकाशामध्ये जरी प्रकाशित होत असल्या तरी सर्व लोकांसाठी चक्षु प्रकाशन करताना तो अशा कोणत्या तरी अशुच्च दर्शनाने त्याला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. हे इथं सांगण्यासाठी आणखीन एक छोटासा दुसऱ्या स्वामींनी असं सांगितले की कुठे माहिती नाही पण कुठल्या तरी भागामध्ये भारताच्या किंवा पूर्वी असं होतं की असं अशुच्च दर्शन जर घडलं तर सूर्याकडे पाहावं. कारण आपण ज्या ज्या अशुच्च वस्तूला पाहतो त्या त्यावेळेला मनामध्ये वृत्ती घडतात आणि अशा वृत्ती घडल्यामुळे माझी जी ईश्वर रत वृत्ती आहे ती काही कारणासाठी केवळ घृणेमुळे बाजूला जाऊ शकते. म्हणून घृणेवर सुद्धा विजय मिळवला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना असल्यामुळे अशा वेळेला सूर्याकडे पाहावं म्हणजे परमेश्वराच्या का आविष्काराकडे पाहावं अशी काहीतरी प्रथा त्या काळी होती. त्या प्रथेला सांभाळून हा दृष्टांत दिलेला आहे की हे तुम्ही त्याला अशुच्च मानता म्हणून सूर्याकडे पाहता पण सूर्याला त्याचं काहीच नाही. तद्वत त्याचप्रमाणे एक सन तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. तसेच एकमेव असणारा जो सर्व भूतांच्या आतला आत्मा आहे तो लोक दुःखाने बाधित होत नाही. लोको हि अविद्यया स्व आत्मनि अध्यस्तया काम कर्मोद्भवम. या वाक्यांनी मंत्राच्या भाष्यातल्या या वाक्यांनी आचार्यांनी आता हळूहळू अध्यासाकडे किंवा विवर्तवादाकडे जायला सुरुवात केलेली आहे. की आता जो प्रश्न आहे की तो तिथं असतो त्याच्यामुळे सगळं होतं तरी त्याला काय लागत नाही हे सगळं कसं शक्य आहे? तो अकर्ताही आहे, त्याला कर्तृत्वही नाही, त्याच्याशिवाय काही होती नाही, तो करतोय म्हणावं तर तो करत नाही असंही म्हणता. याचा मेळ कसा घालायचा? आणि हा मेळ घालणं इतकं अवघड आहे, सांख्यांना हे शेवटपर्यंत जमलं नाही. पुरुष आणि प्रकृतीचं सांख्यांनी दिलेलं वर्णन इतकं उत्कृष्ट आहे. प्रकृती उद्भव म्हणजे इव्होल्युशन ऑफ नेचर
सांख्यांच्या इतका सुस्पष्ट कोणीच मांडलेला नाही. इतका सुस्पष्ट मांडलेला आहे की वेदांतामध्ये सांख्यांची बरीचशी गीतेमध्ये पूर्ण सांख्य घेतला गेला. फक्त एकच गोष्ट सांख्यांची घेतली गेली नाही, कारण ती त्यांनाही माहिती नव्हती. ती म्हणजे अशा व्यवस्थित दूर केलेल्या पुरुष आणि प्रकृतीची सांगडच त्यांना घालता आली नाही. म्हणून त्यांनी गेलेली जी काही उदाहरणं आहेत, उदाहरणार्थ एखादा आंधळा माणूस आहे आणि एक लंगडा माणूस आहे, तर आंधळ्या माणसाने लंगड्या माणसाला डोक्यावर घेतलं आणि मग तो लंगडा असला तरी त्याला दिसत होतं आणि हा आंधळा असला तरी त्याला चालता येत होतं, असं काहीतरी करून तशा पद्धतीने म्हणे पुरुष आणि प्रकृती चालते असं त्या कारिकेमध्ये वगैरे लिहिलेलं आहे. पण हे सगळेच्या सगळे दृष्टांत फिके पडतात, कारण या दोन्हींची कोणत्याही प्रकारची रिकन्सिलेशन सांख्यांना करता आली नाही. या उलट मायातत्व आणि परब्रह्म या दोन्ही गोष्टी अलग अलग दाखवून सुद्धा त्या दोघांची एकमेकाशी असलेली सांगड घालण्यासाठी जो एक नवा वाद तयार केला किंवा एक नव्या पद्धतीने जे सांगण्यात आलं विवर्ततावाद, तिथे आचार्यांची बुद्धी आपल्याला दिसते. आणि याच विवर्तवादामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा विवर्तवाद त्यांनी समजावून सुद्धा सांगितलेला आहे. म्हणून अध्यास नावाचं जे प्रकरण आहे, ते अध्यास नावाचं प्रकरण आचार्यांनी स्वतः काढलेलं नाही. अध्यास नावाचं पहिलंच प्रकरण ब्रह्मसूत्रामध्ये, फक्त त्या अध्यासाचा व्यवस्थित अर्थ आचार्यांनी लावला. आणि म्हणून अधि असा अशा दोन शब्दाच्या संधीतून तो अध्यास नावाचा शब्द आलेला आहे. अधि म्हणजे अगोदर, असा म्हणजे टू बी असणे, म्हणजे तिथे अगोदर काहीतरी वेगळं आहे पण दिसतं काहीतरी वेगळं, अशा सगळ्या गोष्टींना अध्यास असं म्हणतात. आणि म्हणून इथे ते असं म्हणतात की लोको ही अविद्यया स्व आत्मनी अध्यस्थया कामकर्मो भवम दुःखम अनुभवती. लोकांना आत्म्यावर असणारे अविद्याच्या अध्यासामुळे काम्य कर्मामुळे उद्भवणारे दुःख सहन करावे लागते. आता इथे अध्यास सांगताना अध्यास भाष्य नावाचं पहिलं प्रकरण ब्रह्मसूत्रामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की अध्यासाचा आणि परिणामाचा पहिल्यांदा त्यांनी फारकत केलेली आहे. एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा कार्य कारण संबंध असतो तेव्हा त्याच्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता असते. या उलट जर एखाद्या गोष्टीमध्ये आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल तर केवळ अध्यारोप किंवा अध्यासाच्या भाषेनेच त्याच्याबद्दल बोलता येतं. आणि म्हणून जे चार दृष्टांत जे नेहमी सांगितले जातात, पैकी सर्परज्जू आहे, शिंपले आणि चांदीचा जो दृष्टांत आहे, तिसरा वाळवंटाचा आणि पाण्याचा दृष्टांत आहे, चौथा आकाशाचा आणि आकाशातील फुलाचा दृष्टांत आहे किंवा मलिन आकाशाचा दृष्टांत आहे. आकाश मलिन असू शकत नाही पण ते धुळीमुळे वाटतं. अशा चारही दृष्टांतामधून सांगण्याचा जो प्रयत्न केला तो असा प्रयत्न केलेला आहे की जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व जी देहबुद्धी आहे ती ज्या आत्मतत्वावर आहे त्या देहबुद्धीकडे पाहून जे समजायला पाहिजे त्याच्या मागचं जे तत्व आहे सबस्ट्रॅटम सूत्रे मणिगणा इव जे आहे त्याच्याऐवजी जे नाही आहे तेच खरं आहे असं वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अध्यासामध्ये होते. आणि ह्या अध्यासाबद्दल पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, न तू सा परमार्थतः स्व आत्मनी, वास्तविक पाहता आत्म्याला दुःख नाही. यथा रज्जू शक्ती उशर, उशर म्हणजे वाळवंट, उष्ट्र हा शब्द वाळवंट, उशर गगनेषु सर्व रजतोदक मलानी न रज्ज्वादिनां स्वतो दोष रूपानी संती. जसे दोर, शिंपला, वाळवंट, गगन यात सर्प, चांदी, पाणी आणि मल असे दोष दिसतात पण नसतात, तद्वत आत्मतत्व देहतादात्म्यामुळे आत्मतत्व नसता देहतादात्म्याबद्दलची खात्री आपल्याला जास्त पडते. पुढे ते असं म्हणतात की संसर्गिणी विपरीत बुद्धिया अध्यास निमित्त दोषवत विभाव्यन्ते. जेव्हा कारण आणि कार्य याचा अभ्यास केला जातो तेव्हा कार्यामध्ये कारणाचा समावेश झालेला असला तर त्याला आपण उपादान कारण असं म्हणतो. मृत्तिका आपलं स्वतःचं स्वरूप सोडून घटाचा आकार धारण करते. याचा अर्थ इथे समान स्वभाव आहे, अन्यथा रूप आहे, या गोष्टीला परिणाम असं म्हणतात. आणि अधिष्ठानामध्ये कसं होतं, समान स्वभाव नाही आहे. माती आणि घट समान स्वभाव आहेत म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दिसतो, फक्त दोघांची रूपं वेगळी आहेत. माती भुसभुशीत आहे, हा याला एक आकार आहे,
म्हणजे याचा अर्थ दोघांमध्ये अन्यथा रूप आहे, रूप वेगळी वेगळी आहेत पण समान स्वभाव आहे. अध्यस्थामध्ये मात्र असं होतं की विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप म्हणून ते अध्यस्थ आहे. आत्मतत्व आणि देह किंवा भूतसंगात या दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारची समानता नाही आहे म्हणून ते त्याचा परिणाम नाही आहे. जर दोघांमध्ये समानता असती तर आत्म्याचा देह हा परिणाम आहे असं सिद्ध झालं असतं. पण ते परिणाम नाहीत याचं कारणच असं आहे की त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्या फक्त अन्यथा रूप आहेत आणि विपरीत स्वभावान आहेत तरी सुद्धा त्या एकत्र आल्यासारख्या वाटतात. म्हणून हा अध्यास आहे तो परिणाम आहे. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा आचार्यांनी आपल्या भाषामध्ये ब्रह्मसूत्राच्या भाषामध्ये पहिल्यांदा संकल्पना ही समजावून सांगितली. आणि हे समजावून सांगण्याचं कारण असं की जसं आपल्याला वाटतं हे वाटणं जर साधनेच्या विचारांच्या प्रगल्भतेने हळूहळू जर समजावून घेता आलं तर एक अवस्था अशी येऊ शकते की उलट होतं. सर्वत्र आत्मतत्व दिसायला लागतं आणि मिथ्या देह बुद्धी वाटायला लागते. जसं तुकारामांचं झालं, जसं सगळ्या संतांचं झालं. त्यामुळे गौडपादाने जेव्हा ती कारिका लिहिली तेव्हा त्यांनी अजातवाद कांड लिहिण्याचं कारणच असं होतं. आणि विचारसागर रसात असं म्हटले की फार कमी विरळ आणि बहुत फार पुण्यवान फार थोडी लोक आहेत की ज्यांना जन्मताच अजातवाद कळतो म्हणजे अनुभवाला येतो. म्हणजे खरोखर आपल्या बाजूला असणारं विश्व हे केवळ भासमान आहे याची पूर्ण खात्री होऊन जीवनमुक्त जगत असतो. अशा वेळेला मात्र रज्जू सर्प हा नेमका उलटा झालेला असतो. म्हणजे रज्जूची पूर्णपणे खात्री आणि सर्पाबद्दलचं पूर्णपणे ज्ञान अशी त्यांची अवस्था आहे. या उलट जो संसारी आहे त्याला सर्पाबद्दलची खात्री म्हणजे देह तादात्म्याची खात्री आणि आत्मतत्व नसण्याची खात्री ही एकाच वेळेला एकसमयावच्छेदी होते. म्हणजे आत्मतत्व नाही, देहतत्व आहे, मी म्हणजे देह आहे, मी आत्मा नाही याची प्रचंड खात्री आतल्या बाजूला झालेली असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी तो त्या विश्वामध्ये जाऊ शकत नाही. आणि त्या विश्वामध्ये जाण्यासाठी ही दोन विश्व जे आहेत ती एकामेकाच्या 180 कोणांनी बाजूला आहेत. जो ज्या विश्वामध्ये जितका पुढे गेलेला आहे तितका तो दुसऱ्या विश्वापासून मागे गेलेला आहे. म्हणून तो जिथं जागा असतो तिथं हा झोपलेला असतो, जिथं हा झोपलेला असतो तिथं तो जागा असतो. आणि याच एका कारणामुळे जेव्हा जेव्हा मला दिलेल्या उपकरणांनी म्हणजे माझ्या अंतःकरणांनी या इंद्रियांच्या मार्फत विषयांच्याकडे माझी घोडदौड जितक्या जोरात चालत राहते तितकं माझं देह तादात्म्य पुढं जात राहतं. साधनेचा पहिला टप्पा म्हणजे ही चाललेली घोडदौड हळूहळू कमी करत आणून देह तादात्म्याचा जो परीघ आहे तो जितका लहान करता येईल तितका लहान करता येईल. आणि असा लहान केल्यानंतर जी बहिष्प्रज्ञा आहे, जी चंचलता मनाची आहे त्याचा उपयोग केवळ नामस्मरणामध्ये किंवा केवळ परमेश्वराच्या स्मरणामध्ये जर केला तर चालत असलेली हकीकत तशीच चालत राहील. फक्त ती अशा पद्धतीने चालत राहील की ज्यामुळं देह तादात्म्य हळूहळू कमी होत जाईल. जितक्या टक्क्यांनी देह तादात्म्य कमी तितक्या टक्क्यांनी रज्जूकडे म्हणजे आत्मतत्वाकडे आपली दृष्टी जाईल. आणि ही किती प्रकारची दृष्टी किती असते, किती टक्क्यांनी असते याबद्दल रामकृष्णांनी विवेकानंदांचं एक छोटंसं उदाहरण आहे. रामकृष्णांनी विवेकानंदांचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन समाधी अवस्थेमध्ये पाहिले होते. त्यांनी स्वतः सांगितलंय. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की याचा 9 मेंदू हा ईश्वरामध्ये रत आहे. म्हणजे जवळजवळ पूर्णपणे विचारांनी ते नेहमी ईश्वराशी रत होते. आणि ते जेव्हा रत होते तेव्हा विवेकानंदांना माहीत सुद्धा नव्हते की ते परमेश्वराचे रत आहेत. कारण ते सगळ्या प्रकारची आपली कामं करत होते. त्यांना फ्रस्ट्रेशन्स होते, त्यांना जॉब मिळालेला नव्हता, त्यांना घरी जेवायची ददात होती. त्यावेळेला केलेलं हे डायग्नोसिस आहे रामकृष्णांचं. याचा अर्थ आतल्या बाजूला बुद्धितत्वाची जी प्रगल्भता आहे, त्याचा जो विस्तार आहे, त्याची जी मर्यादा आहे ती इतकी विशाल आहे की ती फक्त संतच किंवा सद्गुरूच जाणू शकतात. आणि म्हणून जेव्हा सद्गुरूंच्या कृपेचा भाग येतो तेव्हा सद्गुरूंना शिष्याबद्दलची पूर्ण माहिती असल्यामुळे ते त्याला व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात, प्रोव्हाइडेड मार्गदर्शन करण्याइतपत जर शिष्याची तयारी झालेली असेल तर. याच्या पुढचे जे मंत्र आहेत ते मंत्र जास्त अध्यास समजावून सांगणारे, विवर्तवाद समजावून सांगणारे आहेत. ते आता पुढच्या वर्गात. हरिओम.
ओम पूर्णमद